सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। शहापूर तालुक्यातून शहापूर खोपोली राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 8 वर्षापासून रखडले असून शहापूर तालुक्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि स्वतःला जनसेवक समजणारे काही तथाकथित व्यक्तिमत्व यांच्यावर शहापूर येथील जनता प्रचंड संतापली असून या राष्ट्रीय महामार्गाचे भिजत घातलेले घोंगडे कधी पूर्ण होणार असा यक्ष प्रश्न येथील जनता विचारत आहे। याशिवाय शहापूर ते सापगाव तसेच घुटकर, कोळकेवाडी, नडगाव, लेणाड, शेंद्रुण, खिळे, टेंभर, दहिवली तसेच अन्य परिसरातील नागरिक या रस्त्याच्या कामामुळे त्रस्त झाले आहेत। मात्र 8 वर्षापासून रखडलेल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे सोयरसूतक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि शासकीय प्रतिनिधींना नसल्याने येथील वाहन चालक, प्रवासी, आबालवृद्ध, लहान मुले आणि विद्यार्थी हे गेल्या 8 वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या झळा सोसत आहेत। सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य, धूळ, माती आणि पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये साचलेली डबकी यामुळे वाहन चालकांची प्रचंड हेळसांड सुरू आहे। निकृष्ट बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले शहापूर खोपोली राष्ट्रीय महामार्ग 548A ची जाहीर अधिसूचना 2 मार्च 2017 रोजी केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आली होती। 24 जानेवारी 2019 रोजी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। तेव्हापासून कासवगतीने सुरू असलेल्या कामाला सलग 7 ते 8 वर्ष उलटले आहेत। शहापूर खोपोली राष्ट्रीय महामार्गाचे भिजत घोंगडे आजतागायत भिजत असून सदर महामार्गाचे काम असताना अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून संबंधित ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे। येथील नागरिक मात्र या रस्त्याच्या कामामुळे मेटाकुटीस आलेले आहेत। या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या अनेक वाहन चालकांना नाहक आपला जीव गमावा लागला आहे, तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत। अनेकांना अपंगत्व आले असून आजही दिवसागणिक छोटे मोठे अपघात होताना दिसून येत आहेत। याच अनुषंगाने 5 सप्टेंबर रोजी या महामार्गानजीक असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच रवींद्र मडके यांनी राष्ट्रीय महामार्गावरील कोळकेवाडी दरम्यान महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना चक्क साबणाचे वाटप करून शांततेच्या पद्धतीने निषेध आंदोलन केले। मात्र संबंधित ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व पोलीस प्रशासनाने या आंदोलनाची तीळमात्र दखल न घेता वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याने प्रवासी वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे, शहापूर। परंतु काही ठिकाणी असे पॅच वगैरे ठेवलेले आहेत आणि ते रस्ते पूर्णपणे खड्डेमय झालेले आहेत आणि असे खड्डेमय रस्त्यामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या आमच्या प्रवाशांचं अतिशय हाल होत आहेत। मागच्या वर्षी तर अनेक असे प्रवासी बाईकवर यामध्ये खड्ड्यामध्ये पडून दुखापत झालेले, काही मृत्युमुखी पडले।